नमस्कार. कमलाकर स्टोरी मित्रमध्ये तुमचं स्वागत. आपण नेहमी म्हणतो ना, उद्या बघू, उद्या बोलू, पण कधी कधी तो उद्या येतच नाही. आजची गोष्ट अशाच एका गोष्टीची जी आपल्याला खूप काही शिकवून जाईल. कथा शेवटचा निरोप. समीर कामाच्या व्यापात इतका अडकला होता की त्याला घरच्यांशी बोलायलाही वेळ नसायचा. आईचा फोन आला की तो चिडून म्हणायचा, आई मीटिंग मध्ये आहे ग, नंतर बोलतो. आणि तो नंतर कधीच यायचा नाही. एके दिवशी ऑफिसमध्ये खूप ताण होता. बॉस सोबत खटके उडाले होते. रात्री 10 वाजले होते. समीर गाडी चालवत घरी जात होता. अचानक आईचा फोन खणखणला. समीरने स्क्रीन बघितली आणि मनात म्हटलं, आता काय हवं हिला, डोकं आधीच दुखतंय. त्याने फोन उचलला नाही. 2दा 3दा फोन आला. त्याने तो फोन कट केला. शेवटी मेसेज आला, बाळा जेवलास का, खूप उशीर झालाय, घरी जपून ये. समीरने तो मेसेज वाचला आणि विचार केला, उद्या सकाळी घरी गेल्यावर बोलू हिच्याशी. आणि तो मित्रांसोबत पार्टीला निघून गेला. पण त्या रात्री पहाटे 3 वाजता त्याच्या बाबांचा फोन आला. आवाज कापत होता, समीर, आई गेली रे, आई गेली. तुला खूप वेळ फोन लावत होती. कदाचित तुला शेवटचं बघायचं होतं रे तिला. समीरच्या हातातून फोन गळून पडला. तो तातडीने घरी पोहोचला. त्याच्या समोर त्याची आई शांत निजली होती. तिच्या उशाशी तिचा फोन होता, ज्यावर तिने समीरला शेवटचे कॉल केले होते. समीरने रडून रडून तिची माफी मागितली, पण आता ऐकायला आई नव्हती. त्याला तो रात्रीचा मेसेज आठवला, बाळा घरी जपून ये. आईला स्वतःच्या मृत्यूची भीती नव्हती. तिला काळजी होती फक्त आपल्या लेकाची. समीरकडे आता खूप वेळ होता, पण तो वेळ खर्च करायला आता आईच नव्हती. मित्रांनो, नात्यांमध्ये कधीही उद्या बोलू असं म्हणू नका. कामं येत राहतील, पैसे कमवता येतील, पण आपली माणसं एकदा गेली की ती पुन्हा कधीच येत नाहीत. आत्ताच आपल्या माणसांना फोन करा, त्यांच्याशी बोला, कारण वेळ कोणासाठीच थांबत नाही. आणि हो, तुम्ही शेवटचं तुमच्या आईबाबांशी मनापासून कधी बोललात? जर आज नसेल बोलला तर हा व्हिडिओ संपल्यावर नक्की फोन करा.